घास, नवनाथ आंघोळ कर. नवनाथ बस. अरे तुझी लायकी नव्या बन, तू तुझ्या जिंदगीवर नव्या बन. काय जिंदगी रे तुझी नव्या बन. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नवनाथ बन यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला. यावेळी गोंधळ शांत करण्याच्या प्रयत्नात महापौर रितू तावडे यांनी नवनाथ बस असा उल्लेख केला. या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात टीका सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटचे अतुल राजे भवर यांनीही नवनाथ यांना लक्ष्य करत जोरदार प्रतिक्रिया दिली. तुझ्या पक्षाची महापौर असलेली जी महापौर आहे मुंबई महानगरपालिकेची, त्या महापौर ताई तुला कुठल्या शब्दामध्ये तुझे लायकी काढतात हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुझ्या पक्षात तुझी लायकी नाही नव्या पण, तुझ्या अवकात का तुझ्या पक्षाच्या लोकांनी ठेवली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात जर तुला जर अशी भाषा वापरत असतील, नवनाथ उठ, नवनाथ बस, तुझी लायकी काय सांग. एक प्रवक्ता म्हणतो एका पक्षाचा. अरे तू कसला प्रवक्ता रे, तू तुझ्या जिंदगीवर नव्या पण. तुझी लायकी आम्हाला शिवसैनिकाला तर माहित होतीच, पण तुझ्या पक्षाच्या लोकांनी तुझी लायकी काढली भर मुंबई महानगरपालिकेमध्ये. त्यामुळं तू तुझी अवकात जेवढी आहे तेवढं तू टीका करत जा. रोज उठून संजय राऊत साहेबांवर भुकतो, उद्धव साहेबांवर भुकतो, आदित्य साहेबांवर भुकतो. अगोदर एक पत्रकार होता, आम्ही तुझा सन्मान केला, पण तू आता एका विशिष्ट पार्टीचा दलाल बनला आणि एका पार्टीचा तू चापलुसी करतोय. हे तुला शोभत नाही. नव्या पण किती भोकाची एक मर्यादा असते रे, भोकायला पण एक मर्यादा असते रे नवनाथ बन. ती मर्यादा तू ओलांडलास. संजय राऊत साहेबाची सकाळी मुलाखत झाली की लगेच तू प्रति उत्तर द्यायला तू तयार असतो, पण तुला ज्यावेळेस तू प्रति उत्तर देतो त्याखाली ज्या कमेंट असतात त्या कमेंट एकदा वाचत जा घरी आल्यावर, की आपल्याला कुठल्या शब्दाने कुठल्या शिव्याने लोक आपला उद्धार करतात. हे नव्या बनणं नक्की वाचावं. शिवसेनेवर वारंवार बोलतो, तुझी लायकी तू अरे नव्या बन. तू तुझ्यावर बोला एवढी तुझी लायकी पण नाही, पण तुझी लायकी आज त्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या महापौरांनी काढलेली आहे. त्या ताईंनी काढलेली आहे तुझी लायकी. नवनाथ उठ, नवनाथ बस. काय जिंदगी रे तुझी नव्या बन. जय महाराष्ट्र.